डोकं नसलेला कोंबडा 18 महिने जिवंत कसा राहिला? अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात शेतकरी लॉयड ओल्सन आपल्या फार्ममध्ये कोंबड्या कापत होता. डिनरसाठी त्याने वयंडोट जातीचा कोंबडा निवडला. त्या कोंबड्याचं नाव होतं माईक. कुऱ्हाडीचा एक जोरदार वार झाला. कोंबड्याचं डोकं उडालं, रक्त वाहू लागलं. सर्वसाधारणपणे इथं सगळं संपायला पाहिजे होतं, पण तसं झालंच नाही. माईक उठला, डोकं नसतानाही चालू लागला, फिरू लागला, फार्मभर भटकू लागला. शेतकरी आणि त्याची बायको पूर्णपणे चकित झाले. माईकला एका बॉक्समध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी बॉक्स उघडला आणि तो अजून जिवंत होता. तो संतुलन साधत होता, तो चालत होता, कोंबड्यांसारखा वागत होता. यामागचं कारण सायन्समध्ये आहे. कोंबड्यांचा मेंदू डोक्याच्या मागच्या भागात असतो, जो श्वास, हृदयाचे ठोके आणि पचन नियंत्रित करतो. कुऱ्हाडीने फक्त पुढचा भाग कापला गेला. मेंदूचा महत्वाचा भाग आणि एक कान शाबूत राहिला. ज्युग्युलर वेन वाचली, रक्त लवकर गोठलं आणि माईक जिवंत राहिला. पुढील 18 महिने शेतकऱ्याने माईकला साईड शो म्हणून अमेरिकेत फिरवलं. लोक पैसे देऊन हेडलेस चिकन पाहायचे. माईकला ड्रॉपरने द्रव अन्न दिलं जायचं आणि गळ्यातील म्युकस नियमित काढला जायचा. मार्च 1947 मध्ये फिनिक्समध्ये टूर दरम्यान म्युकस गळ्यात अडकला आणि माईकचा मृत्यू झाला. डोकं नसतानाही 18 महिने जिवंत राहणं ही गोष्ट खरी आहे. जर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.